सांग काय केलं सांग. नीट तळून घेतलाय. आता हे खोबरं तळून घेतलंय. सुक खोबरं आहे ना हे. तर हे तीळ भाजून घेते. हे खोबरं आणि कढीपत्ता हा तळून घेतलाय दोन्ही. खोबरं तळलंय का भाजलंय का? तळलंय. आणि तीळ भाजून घेते. तर हे भाजलेले तीळ, कढीपत्ता आणि खोबरं, आता हे तिन्ही सेपरेट मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. सेपरेट. हे तिन्ही पहिल्यांदा सेपरेट मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हा, बारीक करताना आधी खोबरं, मग तीळ हे कोरडं, आणि शेवटी मग कढीपत्ता बारीक करायचा आहे. हे मिक्सरला तीळ बारीक करून घेतले आधी. असे एवढे फाईन झाले पाहिजेत बारीक. आता खोबरं, हे बारीक केलेलं खोबरं आहे. खोबरं आणि तीळ. आता अजून हे बारीक करायचं आहे कढीपत्ता. पहिल्यांदा तीळ बारीक केलेले, मग खोबरं बारीक केलेलं, आणि हा असा कढीपत्ता बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये. तर हे तिन्ही गोष्टी बारीक केल्या होत्या त्या परत मिक्स केल्या सगळ्या. तर ह्याच्यानंतर लसूण, तिखट आणि काय, लसूण, तिखट, मीठ आणि जिरे. ह्यात नाही घालायचं ना आता? घालायचं ह्याच्यात. ह्याच्यातच घालणार का? तर हे बारीक करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जिरे, थोडा हिंग, मिरची पावडर, लाल तिखट आहे का मिरची आपलं घरचं तिखट? लालच की. फक्त प्लेन मिरची पावडर आहे. प्लेन मिरची पावडर, चटणी नाही, आणि मीठ. हा, चवीपुरतं. आणि आता ह्यात लसूण घातलाय शेवटी. आणि फिरवायचं मिक्सरला. आता हे फायनली फिरून घ्या. ते सगळं मिळून मिक्स करून बारीक केलंय. हे अशी दिसते. अशी फायनली मस्त चटणी तयार झालेली आहे.